नमस्कार सर्वांना, सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे आज मी बनवणार आहे मस्तपैकी गुळाची आणि शेंगदाण्याची चिक्की। थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर इथे मी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ आणि अगदी 2 चमचे मी पाणी टाकलेलं आहे। तर हा गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। थोडंसं फेस त्याला यायला लागलं की थोडेसे म्हणजे त्याची चासणी बनायला लागली की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि ते छोटासा पाट घेतलेला आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे व इथे मी अशा जाडसर बांगड्या घेतलेल्या आहेत। तर त्या साईजची आपण इथे चिक्की बनवणार आहोत। तर असं छान याला बुडबुडे गुळाला यायला लागले की नंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे 10 ते 15 मिनिट मी व्यवस्थित छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं पूर्ण टरफल काढून घेतलेलं आहे। आता शेंगदाणे व गूळ पूर्ण एकत्रित केल्याच्या नंतर आता या बांगड्यांमध्ये त्याच साईजचे मी अगदी थोडं मिश्रण टाकून ही चिक्की बनवून घेणार आहे। सर्व चिक्की अशाच पद्धतीने मी बनवून घेणार आहे। तर लहान मुलांना डब्यांमध्ये शाळेमध्ये जाताना काहीतरी गोड एका डब्यामध्ये हवंच असतं। तर अशा पद्धतीने जर तुम्ही चिक्की बनवून ठेवली तर एक जरी चिक्की तुम्ही दिलीत तर मुलं खुश होऊन जातील। दिसायला देखील अगदी सुंदर इथे आपली चिक्की दिसत आहे। नेहमी आपण वड्या त्याच्या पाडून जसं दुकानावर मिळते तशा आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीने लहान मुलांना खायला देखील खूप आवडतील। नक्की ट्राय करून बघा। अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत हे बनवून तयार होतात आणि अगदी हलकंसं गरम असताना इथे आपण काढून बघूयात। पूर्ण थंड झालेलं नाही आहे, लगेच हे चिक्की आपण तूप लावल्यामुळे अगदी सहज निघल्या जातात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अगदी सहज इथे आपली चिक्की जी आहे ती निघत आहे। तर ही थोडीशी गरम आहे। अगदी सहज तुम्ही इथे हवाबंद डब्यामध्ये अशा प्रकारे जर तुम्ही चिक्की बनवून ठेवली तर अगदी महिनाभर देखील ही व्यवस्थित टिकते। आणि शेंगदाणे खरपूस भाजताना व्यवस्थित खरपूस भाजून घ्या, जेणेकरून ही चिक्की खाताना अगदी कुरकुरीत लागेल। तरी ते सुंदर आपली चिक्की बनवून तयार आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच एका झटपट आणि स्वीट रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।